हॅलो, आज आपण बघणार आहोत पार्टोग्राफ फिलअप कसा करायचा. हे सॅम्पल आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ डेटा, नेम ऑफ द पेशंट, वार्ड, एज, प्रायोरिटी, रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा. नंतर डेट ऑफ ॲडमिशन, डेट अँड टाईम ऑफ ॲडमिशन, डेट अँड टाईम ऑफ डिलिव्हरीचा, फिटल कंडिशन, बाळाचं जे काही फिटल हार्ट असते ते इथं मेन्शन करायचं. फॉर एक्झाम्पल असेल 120 तर इथं पॉईंट करायचा. देन नेक्स्ट 140 असेल तर इथं आपण टू हॉर्ली जेव्हा आपण चेक केलं टू हॉर्ली तेव्हा इथं रेकॉर्ड मेन्शन करायचं. ओके, आणि मग त्याला असं कनेक्ट करायचं. ओके, कनेक्ट केल्यानंतर मग ॲम्निओटिक फ्लुइड कसं आहे ते चेक करायचं. फॉर एक्झाम्पल क्लिअर असेल तर सी लिहायचं, ब्लिडिंग असेल तर ब्लीड लिहायचं, मेकोनियम पास्ट असेल तर MC लिहायचं. ओके, क्लिअर असेल तर C लिहायचं, मिकोनियम पास असेल तर MC लिहायचं, ब्लिडिंग असेल तर ब्लड B लिहायचं. देन लेबर हे काय आहे, आपलं सर्वायकल डायलेटेशन आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण इथून चालू करत असतो अलर्ट लाईनपासून, तर फॉर एक्झाम्पल 4 सेंटीमीटर डायलेशन असेल, 4 सेंटीमीटर डायलेट असेल, 10 वाजता आली ती. फॉर एक्झाम्पल 10 AM आली, 4 सेंटीमीटर डायलेट असेल तर इथं मार्क करायचं. त्यानंतर 2 तासांनी चेक केलं 12 वाजता तर किती 6 असेल. फॉर एक्झाम्पल 6 असेल तर इथं मार्क करायचं. 5 झालं असेल तर इथं, किंवा 7 झालं असेल तर तुम्ही इथं मार्क करणार. ओके, नंतर मग 12 नंतर 2 वाजता किती आहे तिचं PV करायचं, पर वजायनल एक्झामिनेशन करायचं. फॉर एक्झाम्पल 7 असेल तर इथं मार्क करणार, 8 असेल तर इथं मार्क करायचं. नंतर 3 वाजता किंवा 4 वाजता परत PV करणार, तर 10 सेंटीमीटर असेल तर इथं तुम्ही काय करणार, असं फुल्ली करणार, असं करायचं. ओके, देन याला काय करणार, आपण जोडून घेणार पूर्ण असं व्यवस्थित. इथं टायमिंग टाकायचा. नंतर कॉन्ट्रॅक्शन काय आहे पेशंटला 20 सेकंड बिलो असेल तर काय करणार, आपण फक्त पॉईंट देणार. त्याच्यानंतर अबाव 20 सेकंड असेल तर काय करणार, डॅश 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 डॅश. नंतर अबाव 20 सेकंड और बिलो 40 सेकंड असेल तिची कॉन्ट्रॅक्शन, तर आपण काय करणार, पूर्ण असं हे फुल्ली डार्क करून घेणार. ओके, समजलं तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन. देन आहे इंटरव्हेन्शनमध्ये आपण तिला काय दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल फ्लूइड कनेक्ट केला आहे, RL TNS जे काही मॅनेजमेंटनुसार केलं आहे ते फ्लूइड इथं मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल IV RL. आणि इंजेक्शन काय दिलं आपण, फॉर एक्झाम्पल इंजेक्शन ऑक्सिटोसिन 5 युनिट किंवा 10 युनिट दिलं असेल तर ते मेन्शन करायचं. ओके, देन आहे पल्स अँड BP, पेशंटची पल्स आणि BP इथं लिहायची. फॉर एक्झाम्पल पेशंटचं पल्स असेल 70 तर 70वर पॉईंट करायचा. नंतर पेशंटचं पल्स असेल 80 तर 80वर पॉईंट करायचा. 70 झालं असेल असं, आणि हे कनेक्ट करायचं. हे काय आहे, डॉटने दर्शवलेलं काय आहे, हे आहे पल्स आहे. आणि BP कशी दर्शवणार आहे, फॉर एक्झाम्पल पेशंटची BP 80/120 आहे तर असं हे सरळ लाईन आणि हे बाण. नंतर फॉर एक्झाम्पल पेशंटची BP 70/130 आहे तर हे असं. देन आहे टेम्परेचर किती असते ते इथं लिहायचं. तर असा भरायचा आहे आपल्याला पार्टोग्राफ. धन्यवाद.